नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरूच ठेवल्या आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, कवाडे गट व इतर पक्षाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा झंझावाती प्रचार दौरा नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पंचवटी भागामध्ये संपन्न झाला। प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेऊन महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या मोटारसायकल द्यायला सुरुवात झाली। बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान, विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहाण। शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण, कणखर बाळा हाती भगवा, हो हो कणखर बाळा हाती भगवा आणि धनुष्यबाण आज नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ पंचवटीतून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे। निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत आणि त्याच्यामुळे मतदारसंघ प्रचंड मोठा असल्यामुळे आणि पंचवटीकरांची हेमंतप्पांच्या भेटण्याची इच्छा असल्यामुळे आज आम्ही इथं बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले, जेणेकरून हेमंतप्पा सर्व परिसरात फिरून पंचवटीकरांना भेटतील। आणि त्याच्यामुळे आज जर बघितलं तर तरुणांचा आणि महिलांचा एक चांगला प्रतिसाद या रॅलीला मिळाला आहे आणि पंचवटीकरांचा प्रतिसाद बघता, नाशिककरांचा प्रतिसाद बघता हेमंतप्पा हे नक्कीच लोकसभेची विजयाची हॅट्रिक करणार आणि जेव्हा मोदीजी 4 तारखेनंतर शपथ घेतील तेव्हा मोदीजींच्या शपथ विधीसाठी हेमंतप्पा तिथे त्यांना पाठिंब्यासाठी नक्कीच लोकसभेत असतील, हा मला विश्वास आहे। आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आपण बघताय हा जनसमुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व नाशिककर जनता सज्ज झालेली आहे आणि सर्वजण 20 तारखेची आतुरतेने वाट बघताय, कधी आम्हाला एकदा मतदान देता येईल आणि कधी एकदा 4 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अशी सर्व नागरिकांना उत्सुकता लागून राहिली। नाशिकमध्ये धनुष्यबाण मोदींचं निशाण आहे आणि सर्वांनी धनुष्यबाणा निशाणावर मतदान करून नरेंद्र मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं। गोडसेंचं अतिशय चांगलं वातावरण आहे। आज साधारण पंचवटीमध्ये 90,000चा लीड हेमंत गोडसे यांना मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीला मिळालेला आहे। त्यामुळे येणारी जी 20 तारखेला आहे, मी सर्व माता भगिनींना आव्हान करतो, नागरिकांना आव्हान करतो की हेमंतप्पा गोडसे यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि क्रमांक नंबर 2 यापुढील बटन दाबून हेमंतप्पा गोडसे यांना भरघोस मतांनी विजयी करून पुन्हा मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे। आणि एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो, जी 4 तारखेला मोदी साहेब शपथ घेतील त्या शपथ घेण्यामध्ये नाशिकचा जे खासदार आहे हेमंतप्पा गोडसे यांचा हात वर असेल ही अशी आम्ही सर्व पंचवटीकर भरघोस मतांचं त्यांना इथून आम्ही दान पण भरघोस मतांचं त्यांना लीड पण देणार आहोत पंचवटीच्या वतीने। महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांच्या महाबाईक रॅली संदर्भात आज काळाराम मंदिर आमदार राहुल ढवळकुले यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विधानसभेमध्ये अप्पांचं बाईक रॅलीचं नियोजन करण्यात आलं। तसंच येणाऱ्या काळात अप्पा विजयी लक्षांनी निवडून येतील अशी मी युवा सेना जिल्हा प्रमुखच्या वतीने विनंती करतो। जय हिंद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सभा होत असून या सभेला जास्तीत जास्त महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची हॅट्रिक करतील असा आत्मविश्वास उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला। मला वाटतं का गेले 3-4 दिवसापासून नाशिक शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये रॅली काढण्यात येत आहे। अतिशय चांगला प्रतिसाद, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांकडून त्या ठिकाणी मिळतोय। तर कारण असं आहे का मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदी पंतप्रधान करण्याकरता लोक आतुर झालेले आहेत आणि मला असं वाटतं की निश्चित त्याचं रूपांतर मतांमध्ये होऊन निश्चित चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी
महायुतीचा उमेदवार होते. त्या पंतप्रधानाची सभा होते, काय नेमकं नाशिककरांना आश्वासन? मला असं वाटतं का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक सहभागी होतील आणि निश्चित त्यांनी दिलेला संदेश त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मतदार त्या ठिकाणी निवडून देतील. यावेळी आमदार राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, नगरसेवक हेमंत शेट्टी, भाऊसाहेब निमसे, चंद्रशेखर पंचाक्षरी, भाजपचे युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे, योगेश दाभाडे, प्रसाद सानप, पप्पू माने, दिगंबर धुमाळे, रुपेश पालकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. एनसीएन न्यूज, नाशिक.